परवा दिवशी रात्री जो आहे तो आष्टी तालुक्यामध्ये आहे तो ढगफुटी सदृश्य असा जो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला होता। यामुळे आपण पाहू शकतो की काल आष्टीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ते कडा असेल, देवी निमगाव असेल अशा भागांमध्ये जे आहे ती पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण झाली होती। त्यानंतर ते जे आष्टी शहरातून जे पाणी आहे ते करमाळा तालुक्यात येणाऱ्या सीना नदीच्या पात्रामध्ये जे आहे ते पाणी आलेले आपण सध्या पाहू शकतो की आपण जे आहे ते करमाळा तालुक्यातील संगोबा येथे या ठिकाणावर आहोत। आपण पाहू शकतो की हा जो आहे तो संगोबा नदी जो सीना नदीवरील संगोबा नदीचा जो पूल आहे तो देखील पूल सध्या त्या पुलावरून देखील पाणी वाहत असून या ठिकाणचं जे महत्त्वाचं जे आदिनाथ महाराज मंदिर देखील सध्या पाण्याच्या विळख्यामध्ये असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी प्रशासनाचे अधिकारी असतील ते देखील या ठिकाणी जे आहेत ते या नागरिकांना सतर्क करताना देखील आपल्याला पाहायला मिळतं आहे। यामुळे सध्या करमाळ्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने साहेब देखील या घटनास्थळी देखील सध्या ते दाखल आहेत। त्यांच्या माध्यमातून देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना देखील त्यांनी आव्हान केलं होतं। आपण माने साहेब आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊया। साहेब, काय सांगाल, रात्रीपासून ही पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, कशा पद्धतीने आपण आव्हान केलेलं आहे? सध्या संगोबाच्या पुलावरून पाणी वाहत आहे, तरी नागरिकांना कालपासून आम्ही आवाहन केलेलं आहे की कोणीही कसल्याही परिस्थितीत पाण्याचा अंदाज घेऊन किंवा कमी आहे जास्त आहे असा विचार करून कोणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका। सदरचा कॉल आम्ही ग्रामसुरक्षा दल त्याचप्रमाणे स्थानिक न्यूजपेपर आणि स्थानिक न्यूज चॅनल यांच्यामार्फत सर्वांना दिलेली आहे। सध्या अद्याप देखील पाणी चालूच आहे, तरी सर्व करमाळा तालुक्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नका। आपण पाहतोय की पोलीस प्रशासनामार्फत जे आहे ते नागरिकांना आवाहन करण्यात आलं की पूर परिस्थितीमध्ये जे आहे ते कुठल्याही प्रकारचं जे आहे ते पूल ओलांडू नये असं देखील आवाहन केलं आहे। या भागातले नागरिक देखील आपल्याबरोबर काय सांगाल, किती गावं साधारण पलीकडे आहेत, किती संपर्क तुटला आहे? 15 गाव आपला संपर्क तुटला आहे। साधारण कुठली गावं त्याच्यामध्ये? कोटेगाव, बाळेवाडी, पाडळी, तरडगाव, गारगाव, दिलमेश्वर, बोरगाव, वाघाजीवाडी, परत आपलं हे परांडा तालुका पलीकडे। किती दिवसांनी ही परिस्थिती पाहायला मिळते? 45 वर्षांनी। नक्कीच आपण पाहतो की जवळपास 45 वर्षाच्या आसपास नंतर जे आहे ती अशी परिस्थिती आहे ती निर्माण झाली असून करमाळा तालुक्यातील जवळपास 10 ते 15 गावांचा जो आहे तो संपर्क हा जो आहे तो या सीना नदीच्या पूर परिस्थितीमुळे जो आहे तो तुटलेला असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मिळते। या ठिकाणी महसूल प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल ते देखील सध्या घटनास्थळी हजर असून या ठिकाणी नागरिकांना पूल ओलांडू नये असं देखील आव्हान जे आहे ते पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्याकडून देखील करण्यात आले असून सध्या या सीना नदीच्या पुरामुळे करमाळा तालुक्यातील सीना नदीकाठच्या नागरिकांना देखील सतर्क राहण्याचा इशारा आहे तो प्रशासनाच्या वतीने देण्यात आला असून सीना नदीकाठच्या जे शेतकरी आहेत त्यांचं देखील या पाण्याच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती जी आहे ती आपल्याकडं सध्या मिळते। शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।